राम शेतकरी मित्रांनो, बांगलादेश आपला कांदा कधी घेणार अशा आशयाच्या कॉमेंट्स मला बऱ्याच साऱ्या व्हिडिओवर बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांच्या आल्या आणि त्यामुळे एक सविस्तर व्हिडिओ या विषयावरती बनवा असं त्यांनी मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी सांगितलं आणि त्यामुळे हा एक सविस्तर व्हिडिओ मी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे। विषय आपल्याला तर माहीतच आहे की बांगलादेश आपला कांदा कधी घेणार, बांगलादेशमध्ये भारतातून एक्सपोर्ट कांद्याची कधी चालू होणार। कारणही तसंच आहे, एक्सपोर्ट जेवढी वाढेल तेवढ्या आपल्या कांद्याचा दर सुधारतो, आपल्याला भाव थोडासा वाढून हा मिळतो आणि त्यामुळे साहजिकच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना वाटतं की बांगलादेश आपला कांदा कधी घेणार। कारण इथून मागला अनुभव आहे, ज्यावेळेस बांगलादेशामध्ये कांद्याची चांगली निर्यात ही होत होती तर ती निर्यात झाल्यानंतर आपल्या कांद्याचे दर हे आपल्याला त्यावेळेस सुधारलेले दिसून यायचे। आता मागील वर्षी जर आपण पाहिलं तर मागील वर्षी अगदी थोड्या प्रमाणामध्ये बांगलादेशने आपला कांदा घेतला आणि इतक्या कमी प्रमाणात होता की बांगलादेशने मागील वर्षी आपला कांदा घेतला असं म्हणायची गरज नाही, इतका कमी कांदा त्यांनी मागील वर्षी आपल्याकडून घेतला। तर ही वेळ नेमकी का आली तर ती आपल्याला माहित आहे, त्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ भी बनवला होता आणि ते आपल्याला माहित आहे। तर आजची परिस्थिती काय आहे, आता तो बांगलादेश आपला कांदा घेणार का यावरती आता आपण फोकस करूया। तर मित्रांनो, जसं की आता भारतामध्ये उन्हाळी कांद्याचं उत्पादन झालं आणि आता आपल्या बाजारपेठेमध्ये मुबलक कांदा सध्या आहे, तीच परिस्थिती बांगलादेशामध्येही आहे। बांगलादेशातही नवीन कांद्याचे पिकाचं उत्पादन आत्ताच झालेलं आहे आणि तो कांदा बाजारपेठेमध्ये सध्या मुबलक प्रमाणामध्ये तेथे आहे। त्यामुळे त्यांना इतर देशाकडून कांदा घेण्याची सध्या तरी गरज नाही। मित्रांनो, ज्यावेळेस तिथे कांदा हा जास्त प्रमाणामध्ये शेतकरी पिकवत नव्हते आणि भारताकडून अचानक कांद्यावर निर्यात बंदी, निर्यात शुल्क लावण्यात आलं, त्यानंतर तेथील सरकारने तेथील शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांना बियाणं उपलब्ध करून दिलं, त्यांना खते उपलब्ध करून दिली। त्यामुळे तेथील शेतकरी कांद्याकडे वळला आणि कांद्याचे पैसे त्यांना बरे झाले, चांगल्या भावाने त्यांचा कांदा विकला गेला। आता आपण कांदा उत्पादक आहात, आपल्याला माहित आहे की चांगल्या भावात आपला कांदा विकल्यानंतर आपण जर 1 एकर कांदा लावला तर आपला कांदा चांगल्या भावात विकला तर आपण पुन्हा 2 एकर लावतो। अशीच काही परिस्थिती बांगलादेशातही झालेली आहे आणि मी आता आपल्याला काही असं घाबरून देत नाही की तिथे खूपच कांदा आहे। आता परिस्थिती अशी असते की कांद्याची टिकवण क्षमता काय आहे, उत्पादन किती झाले, या सगळ्या गोष्टी या बाजार भावासाठी किंवा कांदा मागणीसाठी इतर देशातून या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते ठरवलं जातं। परंतु आता आपल्याकडे एवढे सविस्तर रिपोर्ट नाहीत की बांगलादेशामध्ये किती कांदा यावर्षी लागवड झाली होती, त्याचं उत्पादन किती झालेलं आहे, याची इतकी स्पष्ट आकडेवारी आपल्याकडे नाही। आता त्यांना भारतीय कांद्याची गरजही भासेल, परंतु आत्ता लगेच नाही, त्याला थोडा वेळ लागणार आहे आणि त्यावेळेस आपल्याकडेही कांद्याचं शॉर्टेज थोडंसं होतच असतं आणि त्याच वेळेस बांगलादेशातही कांद्याची गरज ही भासते। अशी वेळ ही येण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहे। परंतु जसं की शेतकरी मित्र विचारत होते की आता लगेच कांदा निर्यात होऊ शकतो का बांगलादेशमध्ये, तर त्याचं उत्तर नाही आहे। आता सध्या लगेच बांगलादेशामध्ये भारतातून कांदा निर्यात होण्याची शक्यता खूप कमी आहे, नाही म्हटलं तरी चालेल, कारण त्यांच्याकडे त्यांचा कांदा हा आहे। आता आपल्याला माहित आहे की भारतातून बियाणं तस्करी करून किंवा भारतातून बियाणं बाहेर एक्सपोर्ट होतंय, त्याच बियाण्याचे कांदे इतर देश हे पिकवत आहेत
आणि त्यामुळे आपल्याला फटका हा बसत आहे, कारण आपल्या सारख्या कांद्याची जी काय आपला कांदा गुणवत्ता आहे, आपल्या कांद्याची आपल्याला माहित आहे, जो काही आपल्या कांद्याची क्वालिटी आहे त्याच क्वालिटीचा कांदा बाहेर जगातील काही देश हे पिकवत आहेत आपल्याच बियाण्याच्या जोरावर. ती बातमी ही आतामध्ये आपण पाहिली असेल. ती बातमी ही आता एक 4-6 दिवसापूर्वी फिरत होती सोशल मीडियावरती, आपण नक्कीच ती पाहिली असेल. म्हणजे असं आहे की आपलंच बियाणं घेऊन इतर देश सध्या आत्मनिर्भर होत आहेत, स्वतःच कांदा लावत आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निर्यातीचं थोडं जे काही पहिला कांदा खूप निर्यात व्हायचा तर निर्यात सध्या कमी होत आहे, ते एक कारण आहे. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलं असेल की बांगलादेशचा जो विषय आहे तो नेमका काय झालेला आहे. बांगलादेशामध्ये सध्या कांद्याचं उत्पादन झालेलं आहे, सध्या त्यांच्याकडे मुबलक कांदा आहे. त्यामुळे आता लगेच कांद्याची निर्यात बांगलादेशामध्ये होऊ शकत नाही. ज्यावेळेस त्यांना गरज पडेल त्यावेळेस त्याच्या 1 महिनाभर आधीच बातम्या येण्यास सुरुवात होत असते की आता बांगलादेशला गरज पडू शकते, आज नोटिफिकेशन येईल, उद्या येईल, परवा येईल. मागील वर्षी आपण ते चांगलं अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांना ज्यावेळेस गरज पडणार आहे त्या पूर्वीच आपल्याला माझा बळीराजावरती एक 15 ते 20 दिवस आधीच कळवलं जाईल की आता बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात सुरू होण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण निर्धास्त राहा. बांगलादेश बाबत जी काही माहिती आहे ती आपल्याला माझा बळीराजावरती सर्वात आधी, आणि जी आपल्या कामाची माहिती आहे ती माहिती आपल्याला माझा बळीराजावरती दिली जाते. त्यामुळे आपण आणखी कोणत्या विषयावरती सविस्तर व्हिडिओ बनवायचा असला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण माझा बळीराजावरती जे काही आपले कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्याचा मताचा आदर आपण करत असतो. आता कधी कधी आपण म्हणत असताल की आम्ही कमेंट्स मध्ये लिहितोय, आपण वाचतही नाही. मी संपूर्ण कॉमेंट्स वाचत असतो. त्यामुळे आपण नक्की कमेंटमध्ये आपलं मत हे मांडत चला. आपल्याला एखाद्या विषयावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तरी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. त्यावरती नक्कीच काम हे मी करत असतो. आपल्याला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न माझा असतो. आपण गेला 5 ते 6 वर्षापासून माझा बळीराजावरती जोडून आहात आणि त्यासाठी आपल्या सर्व प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा आभारही मानतो, कारण इतके दिवस एखाद्या चॅनलशी जोडून राहणं खरंच जर आपण पाहिलं तर एक माझ्यावर विश्वास टाकला असं म्हटलं तरी चालेल. तर मित्रांनो, आपलं या व्हिडिओवरती काय मत आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये टाका. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.